रत्ना तुझ्याजवळ लय मोठे पैसे आहे व हा पगार गिगार झाला काय एवढे पैसे मोजून राहिली तू? अहो नाही मालूबाई, फक्त 3,000 रुपये आहे इथे आणि 2,000 रुपये इलेक्ट्रिक बिल भरतो म्हटलं आणि 1,000 रुपये त्या दूधवाल्याला देतो. अहो बिचारे 2-3 महिने झाले पगार असं नाही होऊन राहिला, अशी तंगी चालू आहे मा, काय सांगू तुले. ना बिचारे रत्ना, माय मांग मोठा अवकात आहे, माई तसंच आहे ना बिचारे. बस त्या मानेकर मॅडम होत काय व सांग बिचारे, तिचे पण आता नाताचे ट्युशनचे पैसे द्यायचे आहेत व आणि ते आता पैशाले चालू वाटते इकडे इकडे शिवून राहिली. सांग बिचारे, आता तिचे पैसे देऊ गो मी. बसल्या का बाय हो? या ना, बसा ना. या हो बिचारे, मी त्या शर्माकडे चालली होती. या बसा. बिचारे हो, 4 महिने झाले त्या शर्माचा नातू माझ्या इथं ट्युशनला येते आणि पैसे 4 महिन्यापासून दिलेच नाही. त्या लेकराले काय म्हणावं आपण पैशाबद्दल, म्हणून आता मी त्याच्या घरी चालली होती पैशाचा. ते पण पैसे आहेत तो 2 महिन्याचे. माझ्या नातू पण तुमच्याकडे ट्युशनला येते. मॅडम मी तुमचे पैसे तू पुढच्या आठवड्यात देऊन टाका. नक्की त्या पुढच्या महिन्यात, कारण का त्या शर्माने 4 महिन्यापासून पैसे नाही दिले. असे जर 4 महिने पैसे राहिले बाई तर माही त्याच्यावरच पोट आहे ना, अशानं कसं होईल. मॅडम मी पाणी वगैरे आणते. पाणी बिणी नको, मी येते त्या शर्माकडून, पण पुढच्या महिन्यात नाही काय आठवणीनं पैसे द्या. येते मी. माय मालूबाई घरापर्यंत पैशाले आली बिचारे, चांगलं नाही वाटून राहिलं व मले. आवडत ना हा? त्या मॅडमचे पैसे किती खाय व तुम्ही घरापर्यंत आली तुम्हाला नाही बरं वाटून राहिलं बाई. अहो 2,000 रुपये आहेत 2 महिन्याचे. देऊन टाक ना मग. कसे देऊ बाई, फक्त इलेक्ट्रिकचे बिलचे पैसे आहे आणि त्या दूधवाल्याचे पैसे आहे. दूधवाला घडी घडी म्हणते तेही चांगलं नाही वाटत ना मले. तुझ्याजवळ पैसे किती खाय तर मग? 3,000 रुपये. अहो मग एक काम कर ना बिचारे, त्या बाईले त्याच्यातले 2 दे आणि मग लाईट बिल पुढच्या महिन्यात भरजो. हो तसं करून मी आता तिकडून येईन ना ते वापस. 2,000 रुपये मी त्याला देऊन टाकन का? हो हो बाई. माय मालूबाई, याच्यातले 2 500च्या नोटा व माय मला नाही 2,000 माहित आहेत नाही तर मग काय. मा, कुठे गेले हो? आता तुम्ही स्वतः बाई, मी आता त्या समोरच तर मोजून ठेवली बिचाऱ्यावर. माय मी हाती नाही लावला त्याले बापा. सांग बाई, आता कोण घेतले असं ना बिचारे. हा हे तर आता जादूच झाली, जशी पुस्तकातून पैसे गायब झाले. मला काय माहित. काय बरं पडले गिल्ले असं तर. नाही बापा, हायच तो नाही. माय मी आताच मोजली ना 3,000 रुपये. कुठं आहे व पाय पाय बिचारा रत्ना माझोडं नाही आहे. आ सांगू काय ते मॅडम बसली होती बिचारे इथं, त्याईनं तर ते तिचं पुस्तक उचलून इथं ठेवलं, त्याईनं तर बसून नेलं पैसे. काही बोलता काय हो तू, ते मॅडम तशी नाही आहे. असं कोणावर आरोप नको लावू बिचारे. पाय कुठं पडले गिल्ले अहो असं तर. बिचारे मी हाती नाही लावला ना का मग म्या घेतले का मग? हा आता दुष्काळात 13वा पाव दे महिना. बरं मला मोजू दे बरं. पाय काय हो व रत्ना, याच्यात 2,000 आहे. तू काही म्हण बाई रत्ना, त्या मॅडमनंच पैसे नेले. नाही हो बिचारे, मला नाही वाटत बाई ते मॅडम घेईल म्हणून. तुला लय विश्वास आहे व त्या बाईवर. तू माय ऐक बाई रत्ना, एक काम कर, तू तुझ्याजवळ काही पैसे असन की नाही ते पैसे याच्यात टाक आणि त्या मॅडमले 2,000च्या ऐवजी 3,000 दे. म्हणजे ते मॅडम देते की नाही देत वापस नाही पडते मग आपल्याला. काय तिले जर तुला 3,000 दिले तर तिनं तुले 1,000 जर वापस दिले तर समजून जायचं ते बाई इमानदार आहे म्हणून. खरंच काय? हो पण आता 1,000 रुपये आणू कुठून बाई? हा माझ्या पर्समध्ये आहे तू बाई 1,000 रुपये. बरं तसं करून पाहू काय? थांब येतो. बरं झालं बाई, 1,000 रुपये माझ्या पर्समध्ये दिसले व हे पाय. आता हे 3,000 रुपये आहे, मी त्या बाईच्या हातात देतो. माहीत पडन बाई, आता तू ऐकून पाय तू एकदा. हो, दे. काय? हो. येऊ दे ना तिला. मॅडम इकडे जा, इकडे. काय म्हणतात ताई? पा त्या शर्माच्या घरापर्यंत गेली तर दिले त्याईनं 4 महिन्याचे पैसे. तुम्ही काय म्हणत होते?
मॅडम मी काय म्हणत होती, हे तुमचे ट्युशनचे पैसे घे जा. मिळाले मला पैसे. आज घराच्या बाहेर निघाली तर आज सगळेचे ट्युशनचे पैसे मिळाले. लय लकी दिवस ठरला आजचा मला. ओ मॅडम, पैसे मोजून तर पहा का हातातच ठेवले? 2000 रुपये काय मोजत बसू? माझा विश्वास आहे त्या बाईवर तसा. ठीक आहे, येतो मी. गेले का नाही मायवाले 1000 रुपये? त्याच्यानं मी तिची इमानदारी पाच बसली. देऊ का तुझ्या कानाखाली आता? तू इकडे ती छान मायवाले 1000 रुपयाचं. अहो रत्ना, हे पाय ते 1000 रुपये इथं उडाले. हे पाय. मग 1000 रुपये हवेनं उडत आले बाई इकडे. आणि फालतू तिच्यावर नाव घेतलं व म्या, आणि माझ्या 1000 रुपयाचं नुकसान केलं व त्या. तू इकडे ये आता, तू इकडे ये आता.